नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भात. कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय आहे कारण, महत्त्वाची अपडेट सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच बेल आयकॉनमध्ये घंटा वाजवू नका, जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट आहे, शेवटपर्यंत बघा. ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी वारंवार राहिलेली आहे आणि राहणार आहे. चला तर सुरुवात करतो आहे. करू शकता कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी महायुतीला झटका दिला. या निर्णयाचे शेतकऱ्यांना मिळालेल्या त्रासाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली. कांदा निर्यातीवर बंदी झाल्याची चूक झाल्याची मान्य करतो. कुठल्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी करायची नाही हे केंद्र सरकारला सांगण्यात आल्याचा दावा पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसन्मान यात्रा शुक्रवारी निफाड आणि येवला या ठिकाणी बघितलं तर विधानसभा मतदारसंघात पोहोचली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना संवाद साधताना पवार यांनी निर्यात बंदीचे भाष्य केले आणि उत्पादकांची झालेली नाराजीचा फटका दिंडोरीसह राज्यातील अनेक मतदारसंघातील बसला आहे. निर्यात बंदीचे स्थानिक बाजारभाव पाडले आणि निर्यात बंदीने स्थानिक बाजारभाव पाडल्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटासमोर जावं लागले. याची जाणीव राज्य सरकारला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये या विषयावर एकमत झाले असून भविष्यात असा कठोर उपायाचा अवलंब केला जाऊ नये असे शेतकऱ्यांना सांगण्यात आले असल्याचं पवार यांनी नमूद केले आहे. अबकी बार 400 पार घोषणेमुळे अनेक घटकांमध्ये अस्वस्थता पसरली. संविधान बदलणार, आरक्षण काढणार या प्रचाराचाही महायुतीला झटका बसला. आम्ही यातून बोध घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज माफी व कुठल्याही स्थितीत कांदा निर्याती बंदी न करण्याचे निश्चित केले झाले. नाशिक मुंबई महामार्गावरील या ठिकाणी स्थानिक आमदार वारंवार या ठिकाणी तक्रारी करत, त्यांचे सुद्धा समाधान करण्यासारखं या ठिकाणी दुरुस्ती महामार्गाची काम प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे आणि रस्ता दुरुस्त होईल असे त्यांनी सांगितलं आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ज्या महाराष्ट्राने सबस्क्राईब करायला सांगा. तर भेटूया पुढे. धन्यवाद.